तुम्ही म्हटलात की तुम्ही अजूनही शिकत आहात सगळ्यांकडनं. मी काही नावं घेते, त्यांच्याकडनं तुम्ही कुठला गुण शिकताय? एक गुण सांगा. पंतप्रधान नरेंद्र मोदी. कामाप्रती असलेली निष्ठा आणि त्याच्याप्रती समर्पित भाव जो मी पाहतो ना, की मला कळतच नाही की काय म्हणजे काय मशीन आहे हेच कळत नाही. इतकं काम करतात आणि कधी पाहिलं तरी तुम्ही पहा किती म्हणजे इतकं तेज आहे, इतकं त्या माणसाच्या मला व्यक्तिमत्वाबद्दल की इतकं काम करणार माणूस, देशाप्रती समर्पित भावनं काम करणार. मला असं वाटतं की खूप काही शिकण्यासारखे, पण एका वाक्यात म्हणजे देशाप्रती समर्पित भावनं काम करणार एक नेतृत्व ह्या देशाचं. अमित शहा. अमित शहा साहेबांचं तर मला असं वाटतं की की आपल्याला वाटतं पण की अमित भाई विशिष्ट एक व्यक्तिमत्व म्हणून देशाचे गृहमंत्री आणि सहकार. पण मला जे मी पाहतो की सर्व गुण संपन्न असं व्यक्तिमत्व राजकीय दृष्ट्या की कुठल्याही क्षेत्रातलं तुम्ही विषय केला तर त्यांच्याकडे त्याचं उत्तर असतं, माहिती असते. म्हणजे ते आध्यात्मिक पण बोलायला लागले तर तासभर बोलतात. तुम्ही काय शिकताय त्यांच्याकडे? मला असं वाटतं की प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक विषयाची खूप खोलात जाऊन माहिती, वाचन. शिवाजी महाराजांनी पुस्तक लिहिले त्यांनी. म्हणजे जिथं जातील तिथलं त्यांना इतिहास, भूगोल, तिथली परंपरा, संस्कृती याचा इतका अभ्यास आहे. मला असं वाटतं की एक 100% परिपूर्ण सगळ्या विषयातलं एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून आहे. देवेंद्र फडणवीसांकडनं काय शिकणार? एक कार्यक्षम नेता आणि कार्यकर्त्यांवरती प्रेम करणारा नेता. ज्यांचं तुमच्यावर फार प्रेम आहे त्या अजितदादांकडनं काय शिकताय? एक आहे की अजितदादा आज राजकीय दृष्ट्या किंवा काही असले तरी एक जे आपण सगळे जाणतो की एक प्रशासनावरती एक चांगली पकड असणारा नेता आहे. त्यांच्याकडनं ते शिकण्याचा 100% जे चांगले ते शिकलं पाहिजे. फक्त त्यांना जे काही दुरुस्त करायचं ते त्यांनी पण केलं पाहिजे. आपण वेळ काढलात आमच्यासाठी, व्यस्त आहात मला माहिती आहे. आपले खूप खूप धन्यवाद. आणि ही जी काही कुस्ती सुरू आहे तुमची पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये, त्याच्यात आम्ही शुभेच्छा. शुभेच्छा माझ्या.